उपवर्गीकरण विरोधातील मोर्चात ठाण्यातील हजारो चर्मकार होणार सहभागी. एकाही जातीनं मागणी केली नसताना केवळ समाजात फूट पाडण्यासाठी महायुती सरकार उपवर्गीकरण लादत असल्याचा आरोप आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीनं केला आहे. तसंच या विरोधात अनुसूचित जातींमधील तब्बल 58 जाती एकवटल्या असून 30 जून रोजी विधिमंडळावर महामोर्चा काढण्याची हाक समितीनं दिली आहे. या मोर्चात ठाण्यातून हजारो चर्मकार बांधव सहभागी होणार आहेत अशी माहिती ज्येष्ठ चर्मकार नेते राजाभाऊ चव्हाण यांनी दिली आहे. उपवर्गीकरण रद्द करावं या मागणीसाठी मंगळवारी मुंबईत राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या अनुषंगानं ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात कटई चर्मकार समाज कामगार संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी चर्मकार समाजाची बैठक बोलावली होती. या बैठकीस आनंद मोहन, राजकुमार मालवी, सुभाष अहिरे, आनंद जाधव, कैलास लुंगरे, राजेश मंडराई, राजकुमार मंडराई, भाऊसाहेब चव्हाण आदीही उपस्थित होते. या बैठकीमध्ये उपवर्गीकरणाचा डाव हाणून पाडण्याचा निर्धार चर्मकार समाजानं व्यक्त केला. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राजाभाऊ यांनी महायुती सरकारने यापूर्वी धनगर विरुद्ध अनुसूचित जमाती आणि मराठा विरुद्ध ओबीसी अशी भांडणं लावून दिल्याचं सांगितलं. त्याच पद्धतीने आता अनुसूचित जातींमध्ये ही भांडणं लावण्याचा सरकारचा प्रयत्न असून काही व्यक्तींना हाताशी धरून उपवर्गीकरणाची मागणी केली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. अनुसूचित जातींमधील 90% जातींनी उपवर्गीकरणाला विरोध केलाय. संविधानाने अनुसूचित जातींना एकसंध घटनात्मक वर्गाचा दर्जा दिलाय. त्यामुळे 13% आरक्षणामध्ये विभागणी करणं संविधानाच्या मूलभूत तत्वांच्या विरोधात आहे. विशिष्ट एका जातीला चिथावणी देऊन समस्त अनुसूचित जातींचं आरक्षण काढून घेण्यासाठी हे षडयंत्र रचलं जात आहे. त्याविरोधात हा लढा असून ठाणे शहरातील बहुसंख्य चर्मकार बांधव या मोर्चात सहभागी होणार असल्याचं सांगितलं. दरम्यान राज्यभरातून सुमारे 5 लाख लोक या मोर्चासाठी येणार असून मंगळवारच्या या मोर्चात सर्व संघटनांनी तसंच पक्षीय भूमिका बाजूला ठेवून एससी राखीव मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींनी या मोर्चात सहभागी व्हावं. त्याकरिता चर्मकार बांधव सकाळी 10 वाजता ठाणे स्टेशन इथे जमा होणार आहेत. इतर लोकांनीही संविधान रक्षणासाठी मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन देखील राजाभाऊ चव्हाण आणि आनंद मोहन यांनी केलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाने शिवसेनेला नवी धार, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश. राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचा प्रभाव अधिकाधिक दृढ होत असल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आले. राज्यभरातून लोकप्रतिनिधी, विविध समाज घटक आणि विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेकडे वाढता ओघ कायम असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्यानं त्या पक्षाला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा रंगली. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत होत असलेले सलग प्रवेश हे शिंदे यांच्या नेतृत्वावरील वाढत्या जनविश्वासाचे आणि शिवसेनेच्या झपाट्यानं वाढणाऱ्या संघटनात्मक ताकदीचं आणखीन एक ठळक उदाहरण मानलं जात आहे. ठाण्यात नांदेड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी सकल मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश सोहळ्यात बोलताना शिंदे यांनी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचं स्वागत आणि अभिनंदन केलं. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन 6 खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचं सांगत त्यांनी या प्रवेशामुळे पक्ष अधिक बळकट झाल्याचंही नमूद केलं. यावेळी सकल मातंग समाजाचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी मारुतीराव वाडेकर यांच्यासह त्यांच्या विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांचे स्वागत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव ॲडव्होकेट राम चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे ईशान्य मुंबईचे अध्यक्ष सुरेश साळवे, सुदाम धुपे, राजेंद्र अडागळे, बाबूराव आंबेगावे, विष्णुराव गवळी, अरुण सूर्यवंशी, माजी सरपंच रामचंद्र पाटील, बालाजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई सचिव गुलाबराव अण्णाभाऊ साठे, अविनाश जेटे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आमचा अजेंडा खुर्ची नाही तर सर्वसामान्य नागरिकांचा विकास आहे. आम्ही आजही एक टीम म्हणून काम करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेना समर्पित
पॅनलला मिळालेल्या बहुमताबद्दल त्यांनी विजयी सदस्यांचंही अभिनंदन केलं. तसंच खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या माध्यमातून शिर्डी येथे लवकरच भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार असून ते ऐतिहासिक ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राजकीय घडामोडींवर भाष्य करताना शिंदे यांनी आता वरातीमागून घोडे फिरत आहेत, त्यावर योग्य वेळी सविस्तर बोलेन असं सांगितलं. काही लोक पूर्वी घरात सुद्धा भेटत नव्हते, मात्र आता ते लोकांच्या दारात जात असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. आम्हाला बेईमान म्हणणाऱ्यांनीच हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी केली. देवेंद्र फडणवीस यांच्याशी बेईमानी कोणी केली आणि त्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न कोणी केला हे महाराष्ट्राला माहीत असल्याचंही त्यांनी सांगितलं. ठाण्यातील काही भागात पाणी पुरवठा राहणार 24 तास बंद. ठाणे महानगरपालिकेस मेसस टेम प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा होत असून संभाव्य पाणी टंचाईचे संकट विचारात घेता जलसंपदा विभाग, पाटबंधारे कळवा यांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार बुधवारी 1 जुलै रोजी सकाळी 9 ते गुरुवारी दिनांक 2 जुलै रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तासांचा पाणी पुरवठा बंद ठेवावा असं स्टेम प्राधिकरणानं कळवले. त्यानुसार बुधवारी 1 जुलै रोजी सकाळी 9 वाजल्यापासून गुरुवारी 2 जुलै रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत मेसस टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तथापि ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचं नियोजन करून टप्प्याटप्प्यानं ठाणे शहरात एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. त्या अनुषंगानं घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझाद नगर, डोंगरीपाडा, वाघबेळ, आनंद नगर, कासरडोली, ओवळा, रेतीबंदर आणि मुंब्र्याचा काही भाग आदी ठिकाणांचा पाणी पुरवठा बुधवारी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत बंद राहील. समतानगर, ऋतुपार्क, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रुस्तमजी, दोस्ती, आकृती, वर्तकनगर, म्हाडा आदी भागातही बुधवारी रोजी रात्री 9 ते गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहील. अशा रीतीनं टप्प्याटप्प्यानं एक वेळ पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा आणि ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावं असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आले. शिवसेनेचा करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराप्रमाणे देशात महाराष्ट्र आणि जगात भारत एक नंबरचा झाला पाहिजे असं स्वप्न बघा. विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवनात यशस्वी व्हायचं असल्यास पाया भक्कम करा असा सल्ला चाणक्य मंडळ परिवाराचे संस्थापक माजी IAS अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी ठाण्यातील विद्यार्थ्यांना दिला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त ठाण्यात स्पर्धा परीक्षा आणि करिअर घडू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एका विशेष शिबिराचं आयोजन शनिवारी करण्यात आलं होतं. शिवसेना ठाणे जिल्हा शाखा, आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि चाणक्य मंडळ परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर गडकरी रंगातन येथे उत्साहात संपन्न झालं. या कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी केलं. या कार्यक्रमाला शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, युवासेनेचे सचिव आमदार वरुण सरदेसाई, ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, शहर प्रमुख अनिश गाढवे, ओळा माजिवडा संपर्क प्रमुख नरेश मणेरा, ठाणे पालिकेचे नगरसेवक सहाजी खुसपे यांच्यासह हजारो विद्यार्थी, पालक, शिक्षकही उपस्थित होते. या शिबिरामध्ये मुख्य मार्गदर्शक म्हणून चाणक्य मंडळ परिवार संस्थापकचे माजी IAS अधिकारी अविनाश धर्माधिकारी आणि विश्वस्त ॲडव्होकेट सिद्धार्थ धर्माधिकारी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. या शिबिरासाठी ठाण्यातील मराठी, इंग्लिश माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून आज हिंदुस्थान शिल्लक आहे. प्रत्येक विद्यार्थ्यानं छत्रपतींचा कणभर गुण प्रत्येक विद्यार्थ्यानं आपल्या जीवनात अंगीकारला तर बदल नक्कीच घडणार असं मत यावेळी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केलं. उत्तम आणि प्रतिभावंत होण्याची क्षमता प्रत्येकाकडे आहे, ती ओळखा असा मोलाचा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
तर धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाणे शहरातील तरुण IAS आणि IPS होण्याकरिता पालिकेच्या माध्यमातून चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था सुरू करून दिली. तोच वसा पुढे चालू ठेवण्यासाठी करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात येत असल्याचं शिवसेनेचे नेते राजन विचारे यांनी सांगितलं. ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनेलनं 21 पैकी 16 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवल्याबद्दल शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अभिनंदन केले. शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीने सहकार पॅनलची निवडणुकीत सरशी झाली. सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडून आलेले संचालक ठाणे आणि पालघर जिल्ह्यात महिला, शेतकरी, बचत गट, स्वयंसहाय्यता गटांसाठी काम करतील असा विश्वासही खासदार शिंदे यांनी व्यक्त केलाय. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सहकार पॅनलचे विजयी उमेदवार तसंच बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार क्षितिज ठाकूर, माजी आमदार राजेश पाटीलही उपस्थित होते. सहकार पॅनलला शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार किसन कथोरे, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, खासदार बाळामामा म्हात्रे यांनी पाठिंबा दिला होता. निवडणुकीत सहकार पॅनलच्या उमेदवारांवर बँकेच्या सभासदांनी विश्वास दाखवला, त्याबद्दलही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले. राज्यात सहकार वाढला पाहिजे, सहकारातून समृद्धी साधण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकार पॅनलला मार्गदर्शन केलं. उपमुख्यमंत्री शिंदे निवडणुकीतील विजयी रणनीतीवर काम केलं. ठाणे जिल्ह्यातल्या जागांसाठी त्यामुळे बहुतांश जागा बिनविरोध झाल्या होत्या. वसई तालुक्यात सहकार पॅनलसाठी एक हाती मतदान झालं, त्याबद्दलही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार क्षितिज ठाकूर यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. आज थाने पालघर जिला सहकारी बैंक का चुनाव, उसका आज रिजल्ट था और इस बैंक के चुनाव में सहकार पैनल के 21 में से 16 डायरेक्टर्स चुनकर आए। मैं सभी को बहुत बहुत बधाई देता हूँ, सभी का अभिनंदन करता हूँ और आने वाले समय के लिए शुभकामनाएं देखिल देता हूँ कि इन सबके माध्यम से, सभी के माध्यम से इस बैंक का कार्य जो गए कई सालों से, यही लोग हैं जो बैंक को कई सालों से चला रहे हैं। जो 6,000 जिसका टर्नओवर था उसका 12,000 टर्नओवर करने का काम यही सभी लोगों ने किया। आज आने वाले समय में 12,000 का 24,000 कैसे हो और लोगों को ज़्यादा से ज़्यादा सुविधा कैसे मिले, लोगों को महिला बचत गट हो, युवा हो या किसान हो, ज़्यादा से ज़्यादा इस बैंक से जुड़े हैं और ज़्यादा से ज़्यादा लोगों को एम्प्लॉयमेंट देने का काम इस बैंक के माध्यम से हुआ है। तो आने वाले समय में और अच्छा काम इस बैंक के माध्यम से होगा। मैं खास करके हमारे नेता एकनाथ शिंदे जी हो, हमारे वसई के नेता हितेंद्र ठाकुर जी हो, क्षितिज जी ठाकुर यहाँ पर बैठे हैं, किसन कथोरे जी जो इस चुनाव में पूरी ताकत के साथ उतरे थे, बाला मामा जी हो, हमारे नरेश मस्के जी, रविंद्र फाटक जी, हमारे पालघर के MLA, उसी के साथ में राजेश जी मोरे, गोपाल जी लांडगे साहब, रविंद्र गोडविंदे जी, अनिल मुंबईकर जी, शिवाजीराव शिंदे जी जो माजी अध्यक्ष है, इन सभी के कोई माते आणि त्याचबरोबर राजेंद्र पाटिल जी, सभी के अगुवाई में ये चुनाव लड़ा गया और बड़ी भारी मतों से ये चुनाव जीता गया। 21 में से 16 डायरेक्टर्स यहाँ पर चुनकर आए जो यहाँ पर सभी उपस्थित है। तो एक बड़ी जीत इस चुनाव में सहकार पैनल की हुई है। तो आने वाले समय में अच्छा काम सहकार पैनल के माध्यम से ये सभी संचालक इन सभी नेताओं के अगुवाई में करेंगे। सर, यूपीटी के नेता आज